पत्रकार बंधूंना नमस्कार. तसेच सर्व मान्यवरांचे, गावकरी बंधूंचे स्वागत. आज जी आपण पत्रकार परिषद ग्रामवासी मूर्धनी यांच्यातर्फे जी आयोजित केली आहे, त्याची पार्श्वभूमी जो गावकऱ्यांच्या वतीने मागील 1 वर्षापासून लढा सुरू झाला, त्याच्यातला हा मधातला टप्पा आहे असं मला वाटते. आज आम्ही पंचायत समिती वनी माननीय BDO साहेब यांना गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर, उपोषणानंतर त्यांनी त्या उपोषणात दिनांक 3 फेब्रुवारी 2026 ला अहवाल देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही आजपर्यंत ग्रामवासी मूर्धनी यांना ग्रामपंचायत मूर्धनीचा चौकशी अहवाल मिळाला नाही. त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद व निवेदन देण्यात आले. बंधूंनो, उपोषणासारख्या पवित्र मार्गाला या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे कुठेतरी कलंक लावून सामान्य जनतेने कुठल्याही पद्धतीचे आंदोलन किंवा न्याय मिळवण्यासाठी जे काही अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करू नये आणि हे लोक गावातील सामान्य जनता चक्रा मारू मारू परेशान होऊन आपल्या घरी राहावी असा यांचा परस्पर हेतू दिसतो. बंधूंनो, आपण 13/1/2026 रोजी ग्रामपंचायत मूर्धनी इथे झालेल्या भोंगळ कारभाराविषयी पत्रकार परिषद घेतली होती. आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते आणि आम्ही गावकरी या संदर्भातले तुम्हाला पूर्ण प्रत्यक्ष लेखी पुरावे आणि माहितीच्या अधिकारातून मिळालेले पुरावे आपणास सादर केले. तर ते देऊनही त्या पंचायत समितीच्या BDO साहेबांनी, इतर अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही आणि ती न केल्यामुळं आपण त्यांना 13 जानेवारी 2026 ला निवेदन देऊन दिनांक 22 फेब्रुवारी 2026 गावकऱ्यांच्या वतीने उपोषणाला बसलो. तर तिथे माननीय BDO साहेब संजू भाऊ उदेरकर उपस्थित होते आणि इतर सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. बंधूंनो, त्यांनी तारीख दिली की आम्ही कुठल्याही परिस्थितीत दिनांक 3 फेब्रुवारी 2026 ला अहवाल देऊ असं लेखी आश्वासन दिलं आणि आजपर्यंत आम्हाला चौकशी अहवाल मिळाला नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जेवढे काही शक्य होते तेवढे प्रयत्न पुरेपूर केले, परंतु आज आम्ही कुठं बाहेर निघलो असता गावातली मंडळी आम्हाला विचारते चौकशीचं काय झालं आपल्या या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं. म्हणजे आम्हाला केवळ हास्यास्पद बनवल्यासारखं असं भूमिका वाटून राहिली या प्रशासनाची. ज्या लोकांनी चुकीचे कामं केले, ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, ते उलटे छाती काढून हिंडते का, मोकाट हिंडून राहिले का आमचं कोण का केलं, प्रशासनानं का केलं किंवा आमच्या विरोधात कोण का हे केलं, चौकशी बसली बा, आणि उलटे आरोपीच्या पुंजऱ्यात आम्ही उभं झाल्यासारखं असं आम्हाला वाटत आहे. आम्हाला असं वाटत आहे की आम्ही काहीतरी गुन्हा केला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या ज्या काही आम्हाला भोंगळ कारभार दिसत आहे, चुकीचं काही दिसत आहे, याची चौकशी मागितली तर आम्ही गुन्हा केला का, असे आम्हाला म्हणजे भावना तयार झाली. म्हणून आपणास पत्रकार बंधूंना विनंती आहे की फक्त आम्ही चौकशी मागितली, त्याच्यात चूक का बरोबर का हे तर त्यांनी ठरवं. साध्या चौकशीला जर हे लोक 12 महिने लावत असन, जर 4-4 वेळा आम्हाला गावकऱ्याला रोज मजुरी सोडून जर इथं यांच्याकडे फक्त निवेदन द्यासाठी या लागत असन, तर आपल्या देशाची न्याय व्यवस्था म्हणून किंवा प्रशासकीय व्यवस्था म्हणून कुठं चालली आणि पत्रकार बंधू म्हणून आम्ही सामान्य नागरिक म्हणून कुठं चुकत आहोत की आम्ही आणखी काय करायला पाहिजे न्याय मिळवण्यासाठी, याचं मार्गदर्शन आपण करावं असं मला वाटते. आणि आम्ही जे न्याय मागण्याची जे प्रक्रिया करत आहोत ते यांचे कर्तव्यच आहे. याच्या जर ऑफिसला गेलं हे याची कर्तव्य सूची आहे साहेब, याची कर्तव्य सूची आहे. याच्यामध्ये बाकायदा लिहिलेला आहे की लोक जनतेच्या ज्या काही तक्रारी असन त्याचा तुम्ही वेळीच निपटारा करा, असं याच्यात बाकायदा लिहिलेला आहे. आणि 6-6 महिने होऊन साधी आमची चौकशीचा निपटारा जर हे पंचायत समिती कोणी करू शकत नसेल, तर याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न होत आहे, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आमचा पहिलं म्हणजे आरोप होता. पण आता आम्हाला विश्वास वाटायला लागला. साहेब, आमच्या गावले चमत्कार झाल्यावानी आहे ना, रात्री सामान आणून टाकते जी,
विकासाचे कामं रात्री चमत्कार म्हणजे कोणचा असा मोठा दाता आला बा आम्हाला प्रश्न पडला. आमच्या स्मशानभूमीचं काम 2023 साली झालं होतं कागदोपत्री. चौकशी झाल्यानंतर समजलं काही पुरेच पैसे गायब झाले. चौकशीवाल्यानं का कोणाला सांगितलं का रातून सामान येऊन पडलं आणि तिथं काम चालू केलं होतं. मग आमच्या गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून काम थांबवलं आणि ते सामान तिथं आजही पडलेलं आहे. या संबंधातल्या बातम्या पेपरला आपल्या माध्यमातून आलेल्या आहे. तसंच 26 जानेवारी 2026 ची ग्रामसभा तहकूब झाली होती. सरपंच साहेब सचिव साहेब गावात हजर नसल्यामुळं आजपर्यंत त्यांनी तहकूब ग्रामसभा घेतली नाही आणि या पंचायत समिती त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली नाही किंवा साधं पत्र सुद्धा त्यांनी केले नाही. मीच त्यांना 4 वेळा पत्र व्यवहार केला आणि त्यांनी मला आज दिलं की आम्ही ग्रामसभा गावाला लावू. पण आज ग्रामसभा घेऊन काय उपयोग? जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून होते, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी ग्रामसभा घेतली नाही. त्यांच्यावर काही कारवाई व्हाव हे अपेक्षा असताना आम्ही तुमची ग्रामसभा घेऊ म्हणजे गावकऱ्यावरच उपकार करत आहे. ग्रामसभा घेऊन किती मोठा हा खेळ आहे. तरी असं मला वाटते की आपण याच्यात सर्व पत्रकार बंधूंनी या मुद्दा रेटून धरून या प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा असं वाटते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. सरपंच सचिव कोण आहे? सरपंच प्रशांत भोज होते आणि सचिव निधी कटरे मॅडम आहे आता नवीन. ज्यांच्या विरोधात आमचे आरोप होते ते भेंडे साहेब एव्ही भेंडे म्हणून आहे आणि सरपंच प्रशांत भोज आहे. भेंडे कोण आहे? एव्ही भेंडे सचिव ते गेले आता बदली करून. हो त्यांचे पूर्णपणे पुरावे आम्ही त्या निवेदनासोबत सादर केलेले आहे. आमच्या पत्रकार बंधूंना पण 13 तारखेच्या याच्यामध्ये दिलेले आहे आणि आता तुम्हाला नवीन पण आम्ही देऊ. बीडीओ साहेब म्हणत आहे की आम्हाला तुमच्यासारखेच 2च हात आहे, 2च डोळे आहेत, 2च पाय आहे, कामाचा ताण खूप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चौकशी अहवाल द्यायला वेळ लागत आहे. त्यांनी 10 डाव मला हेच उत्तर दिलं. 10 डाव आम्ही गावातले लोक इथं येत जातो आणि इथून वापस जात जातो. 2 महिने 2-3 वेळा पत्र व्यवहार केला. भ्रष्टाचार म्हणजे नेमका कोणता आणि किती रुपयाचा? भ्रष्टाचार यांनी सामान्य निधी फंडातून सचिव आणि सरपंच परस्पर 6.5 लाख रुपयाची कॅश काढली. जेव्हा सामान्य निधीचा असा नियम आहे की 5,000 रुपयाच्या वरत कुठल्याही परिस्थितीत कॅश विड्रॉल करता येणार नाही. यांनी 2-2 लाखाचे विड्रॉल कॅश केले आणि आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा मुर्दोनी या शाळेसाठी अनुदान प्राप्त झाले होते आम्हाला 3,82,529 रुपये. तर प्रशासकाची कार्यतत्परता बघा. ज्या दिवशी अनुदान आम्हाला प्राप्त झालं त्याच दिवशी बँकेतून काढण्यात आलं आणि ते कॅश विड्रॉल काढण्यात आलं. म्हणजे आम्ही भारावून गेलो यांचे अशा पद्धतीचे काम पाहू. स्मशानभूमी दुरुस्ती दाखवली, काम न करता बिलं काढले आणि आता चौकशी पडली म्हणून रातून सामान आणून टाकलं. रोजगार हमीतून निश्चय गटार केले. 65 लाखाचे गटार दुरुस्त केले. आता तिथं मोठा प्रश्न आहे ते एकाच रस्त्याने 4-4 नाल्या बेकामी नाल्या करू नये. लोकांना जाण्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न होऊ नये. गटार सगळे उघडे आहे. 26 जानेवारीला काही थोडेफार बंद केले, काही आता अजूनही उघडेच आहे. अशा पद्धतीचं आहे. आम्ही चौकशी अहवाल मागवू नये त्याच तरी पण आम्ही असे काय म्हणू त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं न करता आम्हालाच भ्रम झाला. आम्ही तक्रारदार कर्त्यालाच भ्रम झाला. तुम्ही आमचा भ्रम दूर करा एवढी साधी मागणी आहे आमची. तरी 4 महिने झाले आम्हाला ते अहवाल देत नाही आणि सारखं कंटिन्यू आम्हाला फिरवत आहे आणि गावामध्ये कुठेतरी आम्हीच फिरू आरोपीच्या पिंजरात. ते तुम्ही जर सामना पिक्चर बघला काय झालं सकार आमचं तर तसं काय झालं चौकशीचं असा सारखा प्रश्न विचारते गावाले आम्हाला, आमच्या कार्यकर्त्याले. आम्ही परेशान झालो आणि हा आमचा कुठलाही राजकीय नाही. आम्ही ग्रामपंचायत अविरोध झाली. आम्ही काही हे जे सर्व लोक आम्ही काही राजकीय लोक नाही. आम्ही सर्वसामान्य रोजमजुरी करायचं आपल्या गावात राहायचं याच पद्धतीचे लोक. परंतु या लोकांनी आम्हाला कुठंतरी आता म्हणजे चीड निर्माण केली आमचं या प्रशासकीयाबद्दल, लोकप्रतिनिधीबद्दल चीड निर्माण होऊन गेली आम्हाला. हे कसं पाहतं जर काय करावं आता आम्ही. बाकी सदस्य 2 सदस्य विरोधात होते. त्यांना त्यांचे विचारच विश्वासात घेण्यात नाही आले. त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले की हे चुकीचं होत आहे बा, हे बरोबर नाही बा. तर सामान्य रोजमजुरी करणारे लोक मीटिंग 12च्या नंतर घ्यायची. हे लोक रोजमजुरीने चालले जायचे. मीटिंग गेले कोणीच नाही राहायचं. काही सत्तेतले 1-2 राहिले का बस.
त्याच्या मनमानी कारभार होऊन जातात. हा, पुढची भूमिका आम्ही उपोषणाची लोकशाहीने जो काही आम्हाला मार्ग दाखवला त्याच मार्गाने. त्याच मार्गाने आम्ही पुढे जाऊ. आपल्या मार्गदर्शनातून जर आणखी काही चांगलं सुचन किंवा हे होईल तर आमची न्यायालयीन लढायची पण तयारी आहे. आम्ही तीव्र करू. आणखी तीव्र करू. आणि बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये असं झालेलं आहे. मला असं वाटतं आम्ही सुरुवात केली, बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये अशी कुजबूज चालू आहे की आमचं असं झालं, फ्रॉड झाला, भ्रष्टाचार झाला, मनमानी कारभार झाला, असं चालू आहे. आम्ही कुठेतरी सुरुवात केली आणि सुरुवात आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या याच्यातून केली. आमचा हा मुद्दा खूप जिव्हाळ्याचा मुद्दा आहे की ज्या शाळेतून आमचे आजी आजोबा घडले, वणी तालुक्यातली सगळ्यात पहिली शाळा आमची गाव मुर्दोनी, त्या शाळेला आलेले पैसे यांनी परस्पर खाऊन टाकले. आमचं पूर्ण म्हणजे असं गाव सुन्न झाला या प्रकरणामुळे की ज्या माणसावर आपण विश्वास ठेवला. डिजिटल शाळा बनवायला लोकवर्गणी केली आम्ही गावात आणि शासनाने दिलेले पैसे परस्पर खाऊ. आणि आता ते येऊन मला वाटतं चौकशी करून गेले काम करायसाठी. चौकशी करून आता गेले. येऊन गेले पुन्हा ते. आता पहा ते किती म्हणजे प्रशासन याच्या- पैसे 2024-24 काढले. ते आता शाळेची चौकशी करायला आले की आता आम्ही काम करतो म्हणून. ते पैसे आता 2024 सालीच काढले काम करत असताना आणि ज्या दिवशी आले त्याच दिवशी लावा- काढले. कोणत्या वर्षाचं काम आहे काय आहे आणि कितीचं टेंडर आहे हा. ते सगळं लावून काम करा. आणि बाकी असं- एकाही विकास कामाचं गावात तुम्हाला बोर्ड दिसणार नाही. एकाही विकास कामाचं नाही. कोणा निधी दिला, किती रुपयाचा झाला, त्याचं का झालं, का पांढरं गव्हा कोण्या साली पूर्ण झालं, काहीही तुम्हाला दिसणार नाही. सगळं रेकॉर्डच घ्यायला पाहिजे. कुठल्या आमच्या गावचं दुर्दैव, गावातून बायपास काढला मुर्दोनीच्या. आमदार साहेबांनी पत्र दिलं याच्यावर की तुम्ही या उपोषणासारख्या पवित्रवाले तुम्ही सोडलं नाही, तुम्ही लवकरात लवकर अहवाल द्या बा. याच्या पहिले आले, आज ते गावले नव्हते, उद्या वगैरे देतो असे म्हणाले. 2025चं. आणि आता ज्या सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यालाच प्रशासकीय नेमणूक पुन्हा त्यालाच प्रशासक- हे आता शोकांतिकाच आहे ना सरकारची. त्यांना- चौकशी त्यांना होय तोवर तरी चौकशी त्याला हे व्हावं, करायला पाहिजे चौकशी होतं ना. चालू आहे आणि तो त्यालाच पुन्हा प्रशासकीय नेमणूक त्याला त्याच गावची देऊन टाकली म्हणजे आता हे